मनशांतीचा मार्ग म्हणजे ईश्वर चिंतन, ईश्वराचं ध्यान. मनाचा परमात्म्याशी संबंध ध्यानाशिवाय येऊ शकत नाही. ईश्वर चिंतनाशिवाय स्पर्श जाणवू शकत नाही. या मनाला पूर्ण विश्रांती, पूर्ण शांती मिळण्याकरता नामचिंतन, ध्यान, त्याला मर्यादा आहे. ध्यान साधना किती करायची? मन पूर्णपणे आत्मसुखात विलीन होईपर्यंत साधना करायची. मनपणाने शिल्लक राहू नये. बुद्धीप्रमाणे शिल्लक राहू नये. कारण सर्व इंद्रियाचा राजा मनच आत्मशांतीमध्ये विलीन झालं तर पूर्ण इंद्रिय त्या सुखामध्ये विस्कळून निघतात. नियम करणं अतिशय महत्त्वाचं. ठरलेल्या वेळामध्ये साधना केलीच पाहिजे. कारण नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नेमाने साधना करणं अतिशय महत्वाचं आहे. रोजची साधना केलीच पाहिजे. शरीर हे थकणार आहे, कष्ट जाणवणार आहे. परंतु नेमाची साधना असेल तर साधन करण्याकरता कष्ट वाटणार नाही. साधना करत असताना दिवसभर केलेल्या कष्टाचं, केलेल्या परिश्रमाची शांती त्यामध्ये मिळत असते. कष्ट ते कष्ट राहत नाही. आणि म्हणून ठरलेल्या वेळामध्ये साधना केलीच पाहिजे.